नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा शेळके, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ञ। तर पंचकर्म हा शब्द सध्या आपण खूप ऐकत असतो। मग पंचकर्म कोणी करावे, कधी करावे, कसे करावे आणि का करावे असे बरेच प्रश्न असतात। तर आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्या म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत करावायचं आचरण जे आपण बाकी लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे, तसेच आहार विहार म्हणजे दिवसभरामध्ये काय खायचंय प्यायचंय, रेग्युलरमध्ये ऋतू बदलल्यानंतर काय आहार घ्यायचा आहे, असे बरेच रूल्स असतात। आयुर्वेदामध्ये हे सविस्तर सर्व सांगितलेलं आहे। पण जेव्हा आपण हे व्यवस्थित पालन करू शकत नाही, किंवा समजा उदाहरणार्थ आपला जॉबच असा असतो किंवा जॉबच्या कामाचे स्वरूपच असं असते की आपण हे रुटीन व्यवस्थित पालन करू शकत नाही, आहारशैली सुद्धा आपण व्यवस्थित ठेवू शकत नाही, आणि समजा नाईट शिफ्ट असेल, नाईट शिफ्टमध्ये काम असेल, मग रात्री जागरण होते, तेव्हा अशा विविध कारणामुळे आपण याकडे लक्ष देऊ शकत नाही। तेव्हा आपल्या शरीरामध्ये टॉक्सिक पदार्थ, वेगवेगळी विजातीय द्रव्ये निर्माण होत असतात। तेव्हा हे विषद्रव्य बाहेर काढून टाकणं फार गरजेचं आहे। आपण जॉब सोडू शकत नाही किंवा आपली रुटीन दिनचर्या आणि याच्यामध्ये जर बदल करता येत नसतील तर पंचकर्म करून आपण यावर बऱ्याच अंशी